ठाकरे संपतील, ठाकरेंना जनाधार राहिलेला नाही, हे निकालानंतर स्पष्ट होईल असे दावे केले जात होते. पण ठाकरे टिच्चून उभे राहिले, लढले आणि जिंकलेही. होय, ठाकरे जिंकलेत, निकालात नाही, ते जिंकलेत मराठी मतांना एकत्र करण्यात. ते जिंकलेत हातचं सगळं गमावलेलं असताना पुन्हा उभं करण्यात. हेच दाखवून देतं ठाकरे ब्रँडची ताकद. ठाकरे आज निवडून आलेला पक्ष नसला तरी तो आज जनतेत प्रसिद्धी कमावलेला पक्ष आहे, हे नाकारता येणार नाही. महत्वाची बाब अशी की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुलाखतींमध्ये जी दोन विधानं केली होती ती खरी ठरली आहेत. पहिलं विधान, ठाकरे कालबाह्य होणार नाहीत, आणि दुसरं, ठाकरे बंधूंच्या युतीचा सर्वाधिक तोटा होईल तो राज ठाकरेंच्या मनसेला. हेच मुंबईच्या निकालात दिसून आले. या दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करून घेऊ. नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. मुंबई महानगरपालिकेचे निकाल लागले आणि पालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार हे निश्चित झालंय. महायुतीनं 118 नगरसेवकांसह बहुमताचा आकडा गाठलाय. पण मुंबईत उद्धव ठाकरे 65 नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरले. 2017च्या निवडणुकीच्या तुलनेत ठाकरेंचे नगरसेवक यंदा कमी झालेले असले तरी त्यानंतर पक्षाचे दोन तुकडे झाले होते. एखाद्या भूकंपानंतर सारं उद्ध्वस्त व्हावं आणि सारं पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्याची वेळ यावी अशी परिस्थिती ठाकरेंसमोर होती. 2017 सालच्या 84 पैकी जवळपास 54 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची कास धरली. त्यामुळे ठाकरेंच्या तंबूत तसे शिल्लक होते फक्त 30 नगरसेवक. असं असतानाही 65 नगरसेवक निवडून आणणं हे नक्की सोपं काम नाही. याने मुंबईतील मतदार, त्यातही बहुतांशरित्या मराठी मतदार, ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे हे दाखवून देतं. तसंच ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू ही किती प्रीमियम आहे हे सिद्ध करतं. अगदी फडणवीसांनीही ते नाकारलेलं नाही. या निवडणुकीनंतर ठाकरे संपतील किंवा कालबाह्य होतील असं वाटतं का, या प्रश्नावरती उत्तर देताना फडणवीसांनी ठाकरे बंधू कालबाह्य होतील असं मी अजिबात म्हणणार नाही, आणि तशी अपेक्षाही कुणी करू नये. राजकारणात वेगवेगळी परिस्थिती येत असते असं म्हटलं होतं. यासोबतच लोकांनी आमचं काम पाहिलंय, त्यामुळे लोक आम्हाला निवडून देतील. मतदारांमध्ये आमच्याबाबत सकारात्मकता आहे आणि आम्ही पुढच्या 5 वर्षात काही चुका केल्या तर लोक त्यांना निवडून देतील, पण आम्ही चुका करणार नाही असंही फडणवीस म्हणाले होते. आता निकालातही तेच दिसून आलं. अगदी आकडेवारीतच जायचं झाल्यास मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला एकूण 11,79,273 मतं मिळाली, तर ठाकरेंच्या शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची 7,17,736 मतं मिळाली आहेत. यातूनच ठाकरे संपले नाहीत आणि संपत नसतात हे अधोरेखित होतं. आता दुसरी बाजू म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीचा मनसेला झालेला तोटा. होय, तोटाच म्हणावा लागेल, कारण युती धर्माची पहिली लढाई असते ती जागा वाटप. या लढाईत मनसेला अपेक्षित जागा स्वतःच्या पारड्यात पाडून घेता आल्या नाहीत. 227 मतदारसंघांपैकी फक्त 53 जागांवरती समाधान मांडणं हे नाही म्हटलं तरी मनसेचं राजकीय अपयश आहे असं म्हणता येईल. याचा फटकाही मनसेला बसला. संतोष धुरी, संतोष नलावडे यांसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मनसेला सोडून गेले. दुसरीकडे महायुतीत पाहायचं झाल्यास ज्या शिंदेंना 50 ते 60 जागांवरती समाधान मानावं लागेल अशी चर्चा होती, तर शिंदेंनी भाजपकडून 90 जागा खेचून आणल्या. त्याचा परिणामही निकालात पाहायला मिळाला. शिंदेंचे 29 नगरसेवक निवडून आले. जितक्या जास्त जागा तितक्या जास्त जागांची निवडून येण्याची शक्यता. याच गणितात राज ठाकरे मागे पडले. अगदी संतोष धुरींनी पक्ष सोडताना जे विधान केलं ते कुठेतरी खरं ठरताना पाहायला मिळालं. ते म्हणाले होते, राज ठाकरे तहात हरले, आमच्या राजाला योग्य तह करता आला नाही. युतीत लढूनही राज ठाकरेंना 2017च्या तुलनेत 1 जागा कमी आली. 6 नगरसेवकांवरच गाडी अडली. त्यासोबत गेल्या 17 वर्षांपासून जी पक्षाशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता नाराज झाला ते वेगळं. ज्या 53 जागांवरती मनसेनं निवडणूक लढवली त्यातील 33 जागा भाजप विरोधातल्या होत्या आणि उपनगरातील होत्या. ही निवडणूक अगदी पहिल्या दिवसापासून राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर लढवली. पण खुद्द मुंबईत जिथं मराठी बहुल मतदारसंघ आहे तिथं अगदी बोटावर मोजण्या इतक्या जागांवरती मनसे लढली. बाकी सर्व जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडण्यात आल्या. त्यामुळे 2017 साली मनसेचं इंजिन जे जवळपास 150 जागांवरती मतदारांना माहीत होतं ते यावेळी फक्त 53 जागांपुरती मर्यादित राहिलं. या युतीबाबतही फडणवीसांनी केलेलं भाकीत खरं ठरलं. फडणवीस म्हणाले होते, लिहून घ्या, ठाकरे बंधूंच्या युतीचा सर्वाधिक तोटा राज ठाकरेंना होईल. राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल, पण उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना होणार नाही. निकालात अगदी तसंच घडलेलं पाहायला मिळालं. मनसेला या निवडणुकीत लाखभर मतही मिळवता आलेली नाही. मनसेला एकूण 74,946 मतदान झालंय. टक्केवारीत पाहायचं झालं तर हे केवळ 2.87% इतकं मतदान आहे, जे 2017 साली 7% वर होतं. अर्थात त्यावेळी मनसेनं जास्त जागाही लढल्या होत्या, पण निवडून आलेल्या नगरसेवकांचा आकडा 1 कमी झालाय हे वास्तव आहे. राजाचा आदेश अंतिम हे ध्येय बाळगून आज मनसेच्या मतदारांनी मशालीवर मतदान केलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मशालीला इंजिनच्या कोळशानं अधिक धग मिळाली हे खरं असलं तरी ही परिस्थिती भविष्यात कायम राहील याची शाश्वती देता येऊ शकत नाही. त्यामुळे जिथं ताकद असूनही जागा मिळवता आलेली नाही, त्यानं दूर झालेला कार्यकर्ता जवळ आणणं,
पुन्हा शाखा बांधणी करणं आणि पक्षाला ठोस कार्यक्रम देणं ही आव्हानं आता राज ठाकरेंसमोर असणार आहे. तसं करण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले तरच पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरे बंधूंची ताकद एकाच 1-2 अशी होईल आणि दोघांना अधिक आक्रमक लढा उभारता येईल. तुर्तास ठाकरे संपलेले नाहीत, ते संपणार नाहीत हे मुंबईच्या निकालानं परिणामी मतदारांनी दाखवून दिलंय हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.